नमस्कार, मी मोहिन पटेल. एडीनमध्ये आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. औरंगाबाद नागपूर समृद्धी एसटीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन तिकीटाची संधी नाही. आगाऊ तिकिटांसाठी आधार दाखवा आणि तिकीट मिळवा ही जुनी पद्धत कायम. औरंगाबाद ग्रामीण मंडळ समोर संयुक्त भव्य दौडसभा घेऊन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघ समितीच्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय संपाचा इशारा. आता पाहूया सविस्तर बातम्या. एसटी महामंडळाने नागपूर शिर्डी दरम्यान स्लीपर कोच बस सेवा सुरू केली असून या बसच्या तिकिटाची विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जात असली तरी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता येत नसून आधार दाखवा आणि तिकीट मिळवा ही जुनी पद्धत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आगाऊ तिकीट मिळवणे कठीण जात आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून औरंगाबाद ते नागपूर समृद्धी महामार्गावरनं दिनांक 15/12/2022 पासून या सेवेचं उद्घाटन माननीय प्रादेशिक व्यवस्थापक तथा नियंत्रण समिती 2 यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी विभाग नियंत्रक सचिनजी क्षीरसागर साहेब तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी एस टी महामंडळ सदैव तत्पर असल्याने समृद्धी महामार्गाने त्यांनी औरंगाबाद ते नागपूर हे फक्त 975 रुपयामध्ये प्रवाशांना अतिशय सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीचे वेळापत्रक या औरंगाबाद येथून सुटणारी रात्री 22 वाजेला म्हणजे रात्री 10 वाजेला येथून सुटेल. सकाळी 5 वाजेला नागपूर येथे पोहोचेल. तसेच तिकडनं येताना सुद्धा 22 वाजेला म्हणजे रात्री 10 वाजेला तिकडनं सुटेल आणि 5 वाजेला औरंगाबाद बस स्थानकावर पोहोचेल. तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा तसेच जो वेळ वाचेल त्या या संधीचा फायदा घ्यावा व एस टी बसनेच प्रवास करावा, सुरक्षित प्रवास करावा अशी मी आपणामार्फत विनंती करतो. ऑनलाईन बुकिंग करू शकतो. 39 सीटर कॅपॅसिटी आहे आणि शयनयान ही बस सेवा या औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर लावण्यात आली आहे. या ठिकाणाहून औरंगाबाद सिडको जालन्यावरनं समृद्धी महामार्गावर लागणार व तिथून नागपूर विना थांबा नागपूर जाईल. आता समृद्धी महामार्गावर लालपरी धावणार आहे. एस टी महामंडळाकडून पुन्हा नागपूर शिर्डी दरम्यान नॉन एसी बस सेवा 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या बसमध्ये प्रवाशांना 2x1 पुशबॅक पद्धतीने 30 आसने बसवण्यासाठी उपलब्ध असून 15 स्लीपर आसने आहेत. सदरील बस सेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10 वाजता सुटेल व पहाटे 5:30 वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बस सेवेमुळे प्रवाशांना सध्याच्या प्रवास अंतर्गत 102 किलोमीटर व वेळेमध्ये 4.25 तास बचत होणार आहे. या बसच्या तिकिटाची विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जात असली तरी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पद्धतीचा लाभ घेता येत नसल्याचे उघडकीस आले आहे. ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुकिंगसाठी वय नोंदविले तिकीट बुकिंग होत नसल्याची प्रचिती अनेकांना आली आहे. त्याबाबत विचारणा करण्यासाठी सेंट्रल बस स्टॉपवर गेले असता आधार दाखवा आणि तिकीट मिळवा ही जुनी पद्धत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या समृद्धी बसचे आगाऊ तिकीट मिळणे कठीण झाले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रिक्षाचालक असले तरी त्यांना चालकाच्या अडचणीची जाणीव राहिली नाही असा आरोप करीत वाहन चालकांच्या विविध प्रश्नांसाठी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जय संघर्ष वाहन चालक समितीच्या वतीने देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसापासून हा हायवे पोलीस आणि RTO यांनी ई चालानच्या नावाखाली जो दंडात्मक कारवाईचा बडगा उचललेला आहे. तर ह्या ई चालानमुळं पोलीसवाले किंवा RTO पेपरही पाहत नाही, काहीही पाहत नाही आणि डायरेक्ट 15,000 20,000च्या ऑनलाईन चालान करत आहेत. तर आपल्या संस्थेच्या वतीने आपण नागपूरला 20 डिसेंबरला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना ही कार्यान्वित करून 30,000च्या वरून 1 लाखापर्यंत त्याची मर्यादा करावी. वाहन चालकाचे आर्थिक महामंडळ चालू करण्यात यावे. कारण की हसन मुश्रीफ साहेबापासून घोषणा आहेत आता शिंदे साहेबापर्यंत त्या घोषणा चालू राहू लागल्या. विशेष म्हणलं तर आपले आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे स्वतः रिक्षा ड्रायव्हर राहिलेले, त्यांचे वडील ड्रायव्हर होते, हे ह्या परिस्थितीतून निघालेले, त्यांना ड्रायव्हरची जाण आहे तरी ते ड्रायव्हरचा म्हणजे ह्याने धडाडीनं निर्णय घ्यायला तयार नाही आहे.
आणि अनेक बातम्या त्यात की धडाडीचं सरकार धडाधड निर्णय घेत आहे. मग ह्या ड्रायव्हरच्या बाबतीतच शिंदे सरकार झोपीत का आहे? तर या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी किमान महाराष्ट्र राज्यातून 20,000 ड्रायव्हर चालक मालक नागपूर येथे मेळाव्यास हजर राहणार आहेत. आणि सर्व ह्या अनुषंगाने मी वाहन चालक मालकाला संजय हाणोर आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने 20 डिसेंबरमध्ये मोर्चात सहभागी होणे आणि सहकार्य करणे. धन्यवाद. जय संघर्ष. विविध शैक्षणिक संघटनेच्या वतीने आयोजित एक नाईट एज्युकेशन एक्सपो 2022चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सोशल 7 फाउंडेशनच्या वतीने आयोजित एज्युकेशनल एक्सपोला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमकास मैदानावर शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या एज्युकेशनल एक्सपोचे उद्घाटन मौलाना हुझैफा वस्तानवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण तज्ज्ञ मुनव्वर जमा यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळीची उपस्थिती होती. 7 दिवस चालणाऱ्या या एज्युकेशनल एक्सपोमध्ये पुस्तकांच्या स्टॉल बरोबरच शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर एक्सपो बाबत आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. माशरे की सबसे बड़ी ज़रूरत ये है कि माशरे में लोग पढ़ने लिखने का ज़ौक़ पैदा हो, और मैं समझता हूँ कि इसी तरह के प्रोग्रामों के ज़रिए से ये बेदारी पैदा हो सकती है. इसी तरीके से तालीमी इदारे अपने जो भी प्रोग्राम हैं वो यहाँ पर लोगों के सामने पेश करेंगे, जिसकी वजह से हमारे तलबा को गाइड मिलेगी और वो आसानी के साथ किस फील्ड में जाना है उसको आसानी होगी इंशाल्लाह. और जो हमारे ताजिर अहबाब है वो भी इसमें दिलचस्पी लेंगे और इस तरह से माशरे में तिजारत को भी फ़रोग़ मिलेगा. हम लोग इस प्रोग्राम में यहाँ पर शरीक हुए हैं. तो मैं तमाम इस एक्सपो के ज़िम्मेदारान को पहले शुक्रिया अदा करता हूँ और मुबारकबाद देता हूँ कि ये बहुत बड़ा काम यहाँ पर हो रहा है. इक़रा जो पहला मैसेज अल्लाह ने भेजा है इस रूह ज़मीं पर, वो सिर्फ़ मुसलमानों के लिए नहीं भेजा है. ये रब्बुल आलमीन से आया है, तो ये आलम के लिए आया है, तमाम लोगों के लिए आया है. लेकिन अफसोस से कहता हूँ कि हमारे कम्युनिटी में एक बड़ा तबका एजुकेशन से महरूम है. तो ऐसे एजुकेशनल फेयर्स, सेमिनार्स, प्रोग्राम्स करके जगाने की बहुत सख्त ज़रूरत है कि ये हर डिस्ट्रिक्ट में, हर विलेज में, हर टाउन में, हर सिटी में सालाना 1 बार 2 बार ऐसा रखें. और बाकायदा जैसे शॉपिंग सेंटर्स में, ये बेकार फिल्मों में क्या कहाँ फैमिलीज़ को लेकर पार्क्स में जाते हैं, तो उसको पार्क की तरह ही यहाँ थोड़ा अम्यूज़मेंट भी कर दें ताकि बच्चों को लाएं, झूले झुलाएं, खिलाएं, लेकिन साथ में कुछ मैसेज लेकर जाएं. तो मुझे यकीन है कि ऐसी शुरुआत इंशाअल्लाह हर जगह होगी और बेहतर से बेहतर होना चाहिए. एजुकेशन एक्सपो 2022 इसका माशाल्लाह से बहुत शानदार इफ्तिताह मौलाना वस्तानी साहब के फर्जंद के हाथ में हुआ है. और उसमें मशहूर मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा साहब का भी यहाँ पर अभी इस वक्त आमद भी अभी इफ्तिताह हुआ. मैं हमारे शहर के लोगों से ये दरख्वास्त करूँगा कि ये 7 रोज़ा जो जश्न हमारा तालीमी जश्न दुनिया मना रहे, न सिर्फ जश्न मैं इसलिए जश्न में कह रहा हूँ कि हम एक तालीम के इनकलाब की तरफ जा रहे हैं. यहाँ से हर रोज़ तकरीबन 300 से 400 असातिज़ा को ट्रेनिंग दी जाएगी. यहाँ पर सरपरस्त हज़रात तलबा के लिए हर चीज़ यहाँ पर मुहैया की गई है और मुझे लगता है कि ये बहुत ही कामयाब सा रहने वाला है हमारा वहाँ एक्सपो. एजुकेशन एक्सपो 2022 औरंगाबाद का किताब मेले की इफ्तिताह हो चुकी है. मैं आज हमारे जो मेहमान ख़ुसूसी यहाँ पर इस इफ्तिताह के लिए आए थे, हज़रत मौलाना हुज़ैफा वस्तानवी साहब और मुनव्वर जमा साहब के हाथों से इस मेले का इफ्तिताह हुआ है. और अल्हम्दुलिल्लाह हम उम्मीद करते हैं कि शहर के जितने भी शायकीन हैं तो वो किताबी मेले का फ़ायदा उठाएंगे. और साथ ही साथ जो है तो हमने यहाँ पर 138 स्टॉल्स का नज़्म किया है, जिसमें एजुकेशनल, कमर्शियल्स, सप्लायर्स और कई स्कूल्स और इदारे यहाँ पर अपनी सर्विसेज दे रहे हैं. तो मैं शहर के सभी ज़िम्मेदारों से, सभी पेरेंट्स से और स्टूडेंट्स से गुजारिश करूँगा कि वो बड़ी तादाद में इस एजुकेशन एक्सपो में शामिल रहें और इसका फ़ायदा उठाएं. यहाँ पर इंडोर सेशंस रहेंगे. कल मुनव्वर जमा साहब शाम के सेशन में यहाँ पर मौजूद रहेंगे. हुज़ैफा वस्तानवी साहब कल दिन भर से ही अलग अलग प्रोग्राम्स में हमारे साथ जुड़े रहेंगे. तो आप तमाम से गुजारिश है कि बड़ी तादाद में यहाँ पर शामिल होकर उसका फ़ायदा उठाएं. ये एजुकेशन एक्सपो 16 तारीख से आज इसकी इब्तिदा हो चुकी है. इंशाल्लाह 22 तारीख तक ये लगातार जारी रहेगा. इस एजुकेशन एक्सपो में पूरी तरह से एंट्री मुफ्त है, फ्री है, किसी तरह का कोई टिकट नहीं है. और यहाँ पर जिस तरह की चीज़ें रखी गई हैं
तो यहाँ पर स्कूल जाने वाले बच्चों से लेकर तो वो हर उम्र के लोगों के लिए कुछ ना कुछ हमने यहाँ पर रखा है। जल जीवन मिशन अंतर्गत चालू असणाऱ्या विविध कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना यांनी फुलंब्री तालुक्यातील मौजे मुर्शिदाबादवाडी येथे केली। तसेच काम पाहून त्यांनी कौतुकही केले। जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना यांनी फुलंब्री तालुक्यातील मौजे मुर्शिदाबादवाडी गणोरी वाकोद आदी गावातील मनरेगा अंतर्गत व तसेच जल जीवन मिशन अंतर्गत चालू असणाऱ्या विविध कामाची पाहणी केली। मौजे मुर्शिदाबादवाडी येथे मनरेगा अंतर्गत लावलेल्या निशिगंधा फुलशेतीची पाहणी करून कामाचे कौतुकही केले व तसेच गणोरी येथे जनावरांचे गोठे मातोश्री पानंद रस्त्याच्या कामाची पाहणी केली। सोबतच कामाशेजारी असलेल्या वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील तपासली। या प्रसंगी ज्योती कवडदेवी गट विकास अधिकारी फुलंब्री व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समिती आणि IQAC तर्फे शताब्दी पूर्ती मेळाव्याचे नियोजन संदर्भात शनिवारी रोजी दुपारी 3 वाजता महाविद्यालयात बैठकीचे आयोजन केले असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक माया वंजारे यांनी केले। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय याच्या आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 17 डिसेंबर 2022 दुपारी 3 वाजता महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी समितीच्या वतीने बैठक आयोजित केली आहे। मित्र हो, आपणा सगळ्यांना ठाऊकच आहे की शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे आणि या शतक महोत्सवी वर्षामध्ये एक माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित केला आहे। या महामेळाव्याच्या नियोजनासाठी आपण सर्व माजी विद्यार्थ्यांना उद्या निमंत्रित केले आहे। तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक पाठवलेली आहे। या लिंकवर आपण रजिस्ट्रेशन करावं आणि अधिकाधिक संख्येने या सभेसाठी या बैठकीसाठी उपस्थित राहावं असं माननीय प्राचार्य सरांच्या वतीने आणि माजी विद्यार्थी समितीची प्रमुख या नात्याने मी सर्वांना आवाहन करते। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत राहा ADN। आज 16 दिसंबर 2022 को औरंगाबाद के आम खास मैदान में ऑर्गेनाइज ग्रैंड एजुकेशन एक्सपो का इफ्तिताह हुआ। इस मौके पर मौलाना हुज़ैफा वस्तानवी साहब ने पहले किताबी मेले का इनॉग्रेशन किया। उनके साथ इस मौके पर मशहूर मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा साहब और दीगर मौजूद हजरात मौजूद थे। एक्सपो के पहले दिन ही सुबह से लोगों की गर्दी नजर आई। तकरीबन सभी स्टॉल्स पर जमकर लोगों ने खरीदी की, फूड स्टॉल्स का मजा लिया और एजुकेशनल कमर्शियल्स पर इंक्वायरीज की। किताबी मेले के इनॉग्रेशन के बाद मौलाना हुज़ैफा वस्तानवी, मुनव्वर जमा साहब और दीगर मेहमानान IRC के म्यूजियम और एग्जीबिशन को पहुंचे। वहां पर IRC के इंतजामात, जिस तरह से उन्होंने मॉडर्न साइंस और इस्लाम को पेश किया है, मुस्लिम साइंटिस्ट के इन्वेंशंस को पेश किया है, उसको जमकर सराहा और अपनी दुआओं से नवाजा। शेड्यूल के मुताबिक पहले ही दिन इस एक्सपो में मुसाबका बैनुल मकादिब की जानिब से तकरीर और खिरत मुकाबला मुनक़द किया गया, जिसमें बच्चों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और बेहतरीन अंदाज में तकारीर और खिरत पेश की। इस मौके पर मुंतज़मीन ने और दीगर मेहमानान ने बच्चों को इनामात तकसीम किए और अपनी दुआओं से नवाजा। आखिर में आज के मेहमान खुसूसी जनाब मौलाना हुज़ैफा वस्तानवी साहब, मुनव्वर जमा साहब और दीगर मेहमानान जो मुल्क के मुख्तलिफ इलाकों से इस एक्सपो में शरीक हुए थे, इन्होंने इस एक्सपो के इंतज़ामिया की जमकर तारीफ़ की और अपनी दुआओं से नवाजा और नेक ख्वाहिशात जाहिर की। इस एजुकेशन के ख़ास तौर से अट्रैक्शन रहे IRC एग्जीबिशन, म्यूजियम, सोशल 7 प्रेजेंस एजुकेशन एक्सपो 7 दिन चलता रहेगा, 16 दिसंबर से 22 दिसंबर तक, सुबह 10 बजे से शाम के 10 बजे तक। इस एजुकेशन एक्सपो में कई सारे किताबों के स्टॉल्स होंगे, फूड जोन होगा और बहुत सारे एजुकेशनल कमर्शियल्स के भी स्टॉल्स होंगे, कई सारी एक्टिविटीज़ होगी, कई मशहूर स्कॉलर्स के तकारीर होंगे, आवाम से खिताब होगा, टीचर्स के लिए खुसूसी प्रोग्राम्स होंगे, बच्चों के क्विक कॉम्पिटिशन्स होंगे और भी बहुत सारे अट्रैक्शंस एजुकेशन एक्सपो में जारी रहेंगे। अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला, पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचा नाही ना? अहो, घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा। अहो, पार थकून जायचो साहेब आम्ही, तब्येती पण बिघडायच्या।
या पाण्यापायी आमची कामं लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा. या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. वा. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपून त्यांचे कष्ट कमी करून त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पानी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. साथियों, औरंगाबाद में बौद्ध सम्मेलन होने वाला है. आने वाली 17 दिसंबर को मैं पहुंच रहा हूं औरंगाबाद. और जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का सपना था भारत को बौद्ध में बनाने का, बाबा साहेब को सपने को पूरा करने का समय आ गया है. हमें आपको सबको मिलके अपने बुजुर्गों की सांस्कृतिक विरासत में, बुद्ध के धम्म में वापस आना है. वही हमारा असली घर है, उसी में हमारे लिए सम्मान है. क्योंकि जातियों से हमेशा नुकसान हुआ है, पूरे देश का नुकसान हुआ, और जब तक जाति रहेंगी तब तक जातिगत उत्पीड़न रहेगा. मैं आपसे निवेदन करना चाहता हूं, चूँकि मैं स्वयं औरंगाबाद आ रहा हूं बौद्ध मेले के अंदर, और आपसे निवेदन करता हूं आप भी आइए आने वाली 17 दिसंबर को औरंगाबाद. बहुत बहुत धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर आपले पुन्हा स्वागत. देशासाठी ऑलिम्पिकमधून मेडल आणण्याचे स्वप्न मनात बाळगून निघाले होते, त्यात यश संपादन केले, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिने शहरातील विद्यार्थ्यांसमोर आपल्या जीवनातील अनुभवकथन केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानंदे फाउंडेशनच्या वतीने शहरातील वंदे मातरम सभागृहात पद्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. गुरुवारपासून 5 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये भारतीय कला, साहित्य, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. या फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत वेगवेगळे प्रदर्शने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 5 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवर आपले मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. वंदे मातरम सभागृहात आयोजित पद्म महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात शहरवासियांना विविध क्षेत्रात पद्म पुरस्काराने सन्मानित असलेल्या मान्यवरांसोबत संवाद साधण्याची संधी ज्ञानंदे फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करण्यात आली आहे. बहुत अच्छा लगा कि आज मेरी बातें सुनने के लिए बहुत सारे बच्चे आए, लड़कियाँ आई. तो बस मेरी कोशिश यही रहती है कि मैं मेरे माध्यम से वो कुछ सीखें और उनके अंदर भी हौसला जागे और वो भी कुछ ना कुछ ऐसा करें कि देश का नाम रोशन हो. हाँ, बिल्कुल लगता है महाराष्ट्र के लड़के बहुत अच्छे हैं, लड़कियाँ भी काफ़ी अच्छा कर रही हैं. तो बिल्कुल जैसे अभी काफ़ी सारी बातचीत हुई कि फैसिलिटीज़ बढ़ेंगी, टूर्नामेंट्स बढ़ रहे हैं, हमारा रेसलिंग फेडरेशन इतना अच्छा कर रही है, तो बिल्कुल जगह जगह पे जो है रेसलिंग का मतलब बहुत अच्छा क्रेज़ हो रहा है. इंटरनेशनल और इस जगह पे नहीं होती, वहाँ तो सब एक बराबर ही होता है. तो अभी तो इंडिया में ही सोच बदल गई है, तो बाहर तो लड़का लड़की सब बराबर ही हैं. तो बस यही है कि बहुत अच्छी बात है कि सोच बदली है, काफ़ी लड़कियां अब कुश्ती में आ रही हैं. यस, बहुत फ़र्क पड़ रहा है. बहुत इतने ज़्यादा टूर्नामेंट हमारे इंडिया में होते हैं अभी, तो बहुत सारी स्टेट्स आती हैं, महाराष्ट्र की और तमिलनाडु, बहुत सब मतलब पार्टिसिपेट करते हैं. नेक्स्ट ईयर मेरा एशियन गेम्स है 2023 में, तो मेरा नेक्स्ट टारगेट वही है. महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध सर्व संघटना संघर्ष समितीच्या वतीने निषेध नोंदणीसाठी सर्व संघटनांच्या सभासद पदाधिकारी यांनी शुक्रवारी रोजी महाराष्ट्रभर दौड सभा घेऊन निदर्शने सतत चालूच ठेवली. महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध वीज कंपनीतील कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांचा सहभाग असलेल्या सर्व संघटना संघर्ष समितीच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी सर्व संघटनांच्या सभासद पदाधिकारी यांनी संघर्ष समितीने दिलेल्या सूचनेप्रमाणे शुक्रवारी रोजी महाराष्ट्र दौड सभा घेऊन निदर्शने सत्र चालू ठेवली. औरंगाबाद प्रादेशिक विभाग कार्यालय, औरंगाबाद महावितरण, महापारेषण परिमंडळ, औरंगाबाद ग्रामीण व शहर,
मंडळ कार्यालय व महापारेषण अंतर्गत येणारे सर्व कार्यालय या सर्वांनी एकत्रित भव्य दौडसभा बुधवारी रोजी दुपारी 1:30 वाजता महावितरण कंपनी ग्रामीण मंडळ गरवारे संकुलन समोर दौडसभा घेऊन खाजगीकरणा विरोधात जोरदार निदर्शने केली। या दौडसभामध्ये महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा आणि राज्यस्तरीय संपाचा इशारा देण्यात आलाय। कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची हाक दिलेली आहे। मॅरेथॉन बैठका घेऊन संयुक्त कृती समितीने 30 संघटना एकवटले आहे आणि ही एकजूटने 12 डिसेंबर 14 डिसेंबर 16 डिसेंबर महाराष्ट्रभर ऑल पॉवर स्टेशन्स, ऑल उपकेंद्र, ऑल परिमंडळ मंडळ विभागीय कार्यालयासमोर दार सभाचं आयोजन केलं होतं आणि या दार सभेमध्ये प्रचंड असं प्रतिसाद मिळालं आणि या दार सभेच्या माध्यमातून ज्या वीज कंपन्या चाहे महानिर्मिती असो, महापारेषण असो की महावितरण असो, या तिन्ही कंपन्यांमध्ये जे खाजगीकरणाचा वारं सुरू झाले आहे आणि त्यात ज्या मुंबई बेस जे आहे, भांडूप असेल, ठाणे असेल, या शहराचं अदानी ग्रुपने MIDCकडे वीज समांतर लायसन्ससाठी अर्ज केलेला आहे। याचा निषेधार्थ 23 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर 30 संघटनाचा प्रचंड असं मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या नंतरही काही झालं नाही, शासनाने दखल नाही घेतली तर 4 जानेवारीपासून 72 तासचा संपाची हाक या 30 संघटनांनी दिलेली आहे आणि यानंतरही 72 तासाच्या संपानंतरही नाही झालं तर मग बेमुदत संप करण्याचीही सुद्धा नोटीस प्रशासनाने उपमुख्यमंत्री महोदय यांना दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाकडून वारंवार महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याने याबाबतीत विरोधात सर्व दलित पक्ष संघटनेच्या वतीने 19 डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विविध वसाहतीमध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जनजागृती केली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील आणि महात्मा फुले यांच्या जे स्टेटमेंट चंद्रकांत पाटलांनी केलं आहे त्याच्या निषेधात आम्ही 19 तारखेला भडकल गेट येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या वतीनं सर्वपक्षीय आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाला लाखोच्या संख्येने लोक राहणार आहेत। मंत्री आहे म्हणून त्याच्याकडची मस्ती आहे, ती मस्ती जिरवण्यासाठी आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते व सर्वपक्षीय आंबेडकर चळवळ ही रस्त्यावर उतरणार आहे। म्हणून या जाती व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेच्या उतरंडीला मान्य करणारे चंद्रकांत पाटील, राज्यपाल कोश्यारी यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र हनन करून त्यांना अपमानित केलेलं आहे, याच्या निषेधार्थ या ठिकाणच्या औरंगाबादमधले असणारे सर्व बहुजनातील असणारे सर्व जाती धर्मातील लोक, आंबेडकर चळवळीतील सर्व नेते कार्यकर्ते हे सर्व एकत्रितपणे 19 तारखेला भडकल गेट ते विभागीय आयुक्त इथपर्यंत एक भव्य लाखोंचा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। मागील 5 ते 6 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे जे दलाल नेते आहेत त्यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाह आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक आणि हेतुतः बदनामीकारक वक्तव्य केली जात आहे। आंबेडकरी चळवळ हे कदापि सहन करू शकत नाही, कारण आंबेडकरी चळवळ ही भारतीय जनता पार्टी किंवा सनातनी व्यवस्थेची लाभार्थी राहिलेली नाही। 19 तारखेला आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आंबेडकरी चळवळीतले जे कर्तव्यदक्ष नेते कार्यकर्ते आहे यांच्या वतीने एका भव्य मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। साहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भाऊराव पाटील साहेब या महापुरुषांचा अपमान करण्यात आलेला आहे। चंद्रकांत पाटील यांनी अपमान केलेला आहे, याचा मी जाहीर निषेध करतो। आम्ही सिद्धार्थनगर नाही पुरा हडको सिडकोमधून खूप मोठा मोर्चा काढलेला आहे। 11 वाजेला आम्ही तिथं भडकल गेट इथे येणार आहे सर्वजण आणि ज्या पोलिसावर 11 पोलिसांना निलंबित केलेलं आहे त्यांनी भाजप सरकारने त्यांना ड्युटीवर घ्यावे आणि जे गुन्हे लावलेले आहे ते गुन्हे पण मागे घेण्यात यावे आणि आम्ही भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। मागील 3 महिन्यापासून भाजपाचे मंत्री आणि राज्यपाल हे आमच्या आदर्श असलेल्या शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवाचा सातत्याने अवमान करीत आहेत। या वाचाळ वीरांना धडा शिकवण्यासाठी आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने 19 डिसेंबर रोजी
भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाचं प्रस्थान विभागीय आयुक्त कार्यालयाकडे होणार आहे। या मोर्चामध्ये तमाम आंबेडकरी भीम सैनिकांनी माता भगिनींनी सहभागी व्हायचं आहे। महाराष्ट्रातील भाजपचे काही मंत्री आणि राज्यपाल यांनी महाराष्ट्रातल्या जे थोर पुरुष आहेत त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत बेतव्य वर्तन वागणं सुरू केलेलं आहे, त्यांचा अपमानित करण्याचं वर्तन सुरू केलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये राज्यपाल बोलले, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीमध्ये राज्यपालांनी अगदी बेताल वक्तव्य केलं। त्याचबरोबर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांनी जे काही शैक्षणिक संस्था चालवल्या त्या भीक मागून चालवल्या असा उद्गार केला। त्यामुळे सर्व समाजाची मनं दुखावलेली आहेत। यांच्या विरोधामध्ये आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी मोठी बैठक घेऊन एक मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सोमवारी बलकड गेट येथून 11 वाजता हा मोर्चा निघून एक विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। यामध्ये प्रमुख मागण्या असतील की चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे। बँकिंगचे ऑनलाईन व्यवहार करताना अनोळखी वेब लिंकवर प्रतिसाद देऊ नये असे आवाहन शहर पोलीस दलाचे आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी एडेनच्या माध्यमातून केले आहे। मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कम्प्युटर्स, मोबाईल, इंटरनेट याचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आज आपण आपली बँकिंग असो, बाकीचे व्यवहार असो, आपण हे सर्व हल्ली कम्प्युटरवर, मोबाईलवर करू लागलो आहे आणि यासोबतच सायबर क्राईम्स, सायबर फ्रॉड्स, सायबर फिशिंग, हॅकिंग हे सर्व प्रकारसुद्धा समाजात वाढत असताना दिसून आले आहेत। मोठ्या संख्येत दररोज लोकांना लुबाडणारे लोक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना फसवतायत। औरंगाबाद शहर पोलिसांकडे सायबर पोलीस स्टेशनची एक स्वतंत्र निर्मिती करण्यात आलेली आहे। यामध्ये सायबर एक्सपर्ट असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपण कृपया इंटरनेटचा आणि कुठल्याही सायबर रिलेटेड गोष्टीचा जर वापर करत असाल, सोशल मीडिया असेल, बँकिंग असेल किंवा असे कुठलेही व्यवहार असेल तर ते कृपया आपण खूप सावधान होऊन करायला पाहिजे। कुठल्याही अननोन लिंकला आपण कधीही क्लिक करू नये। कुठल्याही फोनवर आपण आपली पर्सनल माहिती जसे की बँकेचे अकाउंट नंबर, OTP किंवा इतर अशा कुठल्याही गोष्टी शेअर करू नये। आपण लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण कोणाला माहिती देणार नाही तोपर्यंत जो सायबर फ्रॉड आहे त्याला आपल्या बँकेतनं, अकाउंटमधनं किंवा सोशल पर्स जे आहेत त्याच्यामधनं पैसे काढायला फार कठीणाई होईल। आपण कृपया कुठल्याही लालचमध्ये फसू नका आणि आपलं जे काही इंटरनेटवर व्यवहार आहे ते आपण खूप सावध होऊन राहा। या पलीकडे सुद्धा जर कधी आपल्या सोबत फसवणूक झाली तर आपण तातडीने सायबर पोलीस स्टेशन जे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये स्थित आहे त्यांना आपण रिपोर्ट करा आणि आमचे अधिकारी आपल्या ज्या काही अडचणी असतील सायबर रिलेटेड त्या सोडवण्यामध्ये मदत करतील। आपण सर्वांनी सायबर वर्ल्डमध्ये सेफ राहावं अशीच मी इच्छा व्यक्त करतो। ग्लोबल अडगाव या चित्रपटाची निवड देशातील कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाली असून मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे। चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल कुमार साळवे यांनी निर्माते आदींनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। हा बहुचर्चित सिनेमा आहे। शेती माती ग्रामीण संस्कृती आणि एका साईडला ग्लोबलायझेशन याचं काय इम्पॅक्ट आहे किंवा यातून काय झालेलं आहे हे सगळं या सिनेमामध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। या सिनेमामध्ये सयाजी शिंदेंसारखे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेतच, पण ग्रामीण भागातल्या चांगल्या कलाकारांना, सुप्त कलाकारांना सुद्धा संधी देण्याचं काम आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे। तसंच विजय गावंडेसारखे म्युझिशियन आहेत, जसराज जोशी असतील, आदर्श शिंदे असतील आणि गणेश चंदनशिवे जे असतील यासारखे गायक आहेत। डॉक्टर अनिल कुमार साळवे यांनी हा चित्रपट लिखित आणि दिग्दर्शित आहे। माझ्यासोबत सहनिर्माता म्हणून अमृत मराठेची काम करतायत। अशा पद्धतीचा हा सिनेमा तयार झाला आणि या सिनेमाचं आज कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये
अतिशय 1500पेक्षा जास्त सिनेमांमधून सिलेक्शन झालं आणि आपल्या भागाला, महाराष्ट्राला हा एकमेव महाराष्ट्रातनं पुढं जाणारा सिनेमा त्या फेस्टिवलसाठी आहे. एक प्रतिनिधित्व तिथं मिळालं, याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. मराठवाड्यातली ही पहिली फिल्म जी ग्लोबल आडगाव नावाची फिल्म आहे ती तिथे सिलेक्ट झाली. हा खूप मोठा आनंदाचा भाग आहे. या सिनेमामध्ये एक निशब्द अशी प्रेम कहाणी आहे. ती शब्दात व्यक्त होत नाही, त्यात फक्त डोळ्यांचे भाव आहेत. हे पहिल्यांदाच आलेली एक अशी सुंदर प्रेम कहाणी तुम्हाला पाहायला मिळेल. या ग्लोबलायझेशनच्या वातचक्रामध्ये या प्रेम कहाणीचं पुढे काय होतं, पण ते थिएटरलाच येऊन प्रेक्षकांनी बघावं. प्रेक्षकांनी कृपा करून हा सिनेमा तुमच्या मोबाईलवरती येईल किंवा OTTला येईल ह्याची वाट बघू नये, कारण हा मराठवाड्यातल्या मातीतला सुंदर असा सिनेमा आहे. त्या प्रोड्युसरला बळ द्या, मनोज कदम सरांना बळ द्या, अमृत मराठे सरांना बळ द्या, सिल्वर ओकला बळ द्या, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि या ग्लोबलायझेशनमुळे जे भांडवली वृत्ती आहे ती उंचावत चाललेली आहे आणि शेती संस्कृती आहे ती नष्ट होत चाललेली आहे. भारताला कृषीप्रधान राष्ट्र म्हणतात. कदाचित ही टॅगलाईन पुसण्याचं काहीतरी वेगळं प्रयत्न असतील, षडयंत्र असेल, म्हणून आम्हाला फक्त ही वास्तविकता या सिनेमामधून मांडायची आहे. हा सिनेमा आपण सर्वांनी बघावा. जसं सरांनी सांगितलं आता की सहकुटुंब सहपरिवार खूप वर्षानंतर आता हे एकत्रित येऊन थिएटरला येतील. आत्तापर्यंत जरा अलीकडच्या काळात कमी झालं होतं सहकुटुंब येण्याचं, तर आता या ग्लोबल आडगावमुळे हा एक वेगळा इतिहास निर्माण होईल असं मला वाटतं आणि आपण सहकार्य करावे. स्मृतिशेष श्रीपंत गवारगुरू गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त लक्ष्मी माया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. श्रीपंत रुजाजी गवारगुरू गुरुजी माजी जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून तसेच रक्ताचा तीव्र स्वरूपाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तातडीने मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असल्यामुळे लक्ष्मी माया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 12 जणांनी रक्तदान करून सहकार्य केले. यावेळी रक्तदान शिबिराला उपस्थित संस्थेच्या अध्यक्ष वर्षा कुरुडे, उपाध्यक्षा पूजा वानखेडे, सहसचिव प्रशिक वानखेडे, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट DB वानखेडे, सदस्य माया वानखेडे तसेच आदर्श ब्लड बँक सहकारी यासह अनेक सदस्य उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद नागपूर समृद्धी ST साठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन तिकिटाची संधी नाही. आगाऊ तिकिटांसाठी आधार दाखवा आणि तिकीट मिळवा ही जुनी पद्धत कायम. औरंगाबाद ग्रामीण मंडळ समोर संयुक्त भव्य दौड सभा घेऊन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघ समितीच्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय संपाचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.